नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. विरोधकांना ऑपरेशन सिंधूर बद्दल काहीतरी बोलायचं आहे आणि काही मूलभूत प्रश्नही विचारायचे आहेत आणि त्यानिमित्ताने विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावरती पण जनमत तयार होताना दिसत आहे. तर अशा वेळेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी पंतप्रधान कार्यालयाचं कामकाज दीर्घकाळ पाहिले ते श्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेले. सर, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मध्ये. हो. नमस्कार राहुल. अ, अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय आता. सर, पहिला प्रश्न असा की सर्वपक्षीय बैठक बोलवावी की संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं. आणि श्री शरद पवार म्हणतायत तसं संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये सुद्धा संरक्षणाशी निगडीत असलेल्या बऱ्याच गोष्टीचा जाहीरपणे उहापोह करणं योग्य नाही असं त्यांचं मत आहे. राहुल, पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की आतापर्यंत ज्या दोन सर्वपक्षीय बैठका संसदेमध्ये झाल्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाने आणि सर्व विरोधी पक्षाने एकमताने एक सुराने सरकारला संपूर्ण पाठिंबा दिला होता. सगळा देश सरकारच्या मागं आहे आणि सरकार जी काही भूमिका घेईल, जो काही निर्णय घेईल त्याच्या सोबत आम्ही आहोत. आणि आपल्या चर्चेमधून कदाचित काही प्रश्न उत्तर करताना एखादा अ, शब्द इकडे तिकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी सुरुवातीला सांगू इच्छितो की आमची जी मुळातली भूमिका आहे की आम्ही सरकारच्या बरोबर आहोत, पण त्याचबरोबर ही आपली लोकशाही आहे आणि आता युद्धविराम सुद्धा झालेला आहे. त्यामुळं जर मनात काही प्रश्न असतील तर ते विचारणं स्वाभाविक आहे. सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे की काँग्रेस पक्षानं आणि बहुतेक सर्व विरोधी पक्षांनी या सर्व प्रकरणामध्ये ताबडतोब प्रधानमंत्र्यांनी आणखी एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी आणि ती स्वतः पंतप्रधानांनी कंडक्ट करावी. पंतप्रधानांनी त्या बैठकीला उपस्थित राहावं अशी काँग्रेस पक्षाची पहिली मागणी आहे. आणि त्याबरोबर दुसरी मागणी अशी आहे की संसदेचं अधिवेशन होऊन त्यामध्ये चर्चा करता येईल. अगदी जर गरज वाटल्यास संसदेचं अधिवेशन हे बाहेरच्या लोकांच्या करता बंद ठेवता येईल. इन कॅमेरा बैठक करता येईल. ती आपल्याकडे झालेली नाही, पण ती आपली तरतूद आहे. किंवा मग त्यातून जर मार्ग काढायचा असेल तर कदाचित संसदेच्या परराष्ट्र मंत्र्या परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या दोन्ही ज्या स्टँडिंग कमिटीज आहेत, स्थायी समिती आहेत, त्यांच्याशी ब्रीफ केलं पाहिजे. त्याला आता सरकारने मान्यता दिलेली आहे. शशी थरूर जे संसदेच्या परराष्ट्र खात्याच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी टी व्हीवर सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये सरकारकडून संसदीय कमिटीला ब्रीफिंग होणार आहे. हा एक चांगली पाऊल आहे. पण संसदेचं अधिवेशन घेऊन एक जनतेला जो एक मेसेज जातो आणि पारदर्शकपणा एका लोकशाहीमध्ये जो अपेक्षित आहे, ते कारगिलच्या वेळेला झालं होतं, 71च्या युद्धामध्ये झालं होतं, अगदी 62च्या चीनच्या युद्धामध्ये देखील संसदेने चर्चा केली होती. काही अप्रिय भाषणं होऊ शकतात, काही आरोप प्रत्यारोप होऊ शकतात, पण जनतेला जाणण्याचा अधिकार आहे की माझ्या सरकारनं माझ्या देशाचं संरक्षण करण्याकरता काय काय केलेलं आहे आणि त्यात काही चुका झाल्या तर काही हरकत नाही. एक उदाहरणच द्यायचं झालं, एकच मिनिट घेतो मी. तर कारगिल युद्धामध्ये इंटेलिजन्स फेल्युअर झालं. आपल्याला कळालंच नाही की पाकिस्तानने इतकी त्या ठिकाणी मोर्चेबंदी केलेली आहे आणि अचानक युद्ध सुरू झालं आणि लोकांनी पंतप्रधान वाजपेयी यांच्यावर खूप टीकेचा भडीमार केला की तुमच्या या सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे. वाजपेयी सरकारने काय केलं? युद्ध संपल्यानंतर त्यांनी सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली, सुब्रमण्यम म्हणजे आत्ताचे आपले परराष्ट्र सचिव, त्यांचे वडील एक अत्यंत विख्यात असे सिक्युरिटी एक्सपर्ट होते, ते त्यांच्या अध्यक्षतेखाली कारगिल इन्क्वायरी कमिटी लावली. इन्क्वायरी कमिटीनं आपलं काम केलं, त्यांनी आपला अहवाल दिला. त्यातले काही भाग प्रकाशित केले नसतील, पण तो अहवाल आल्यानंतर वाजपेयी सरकारनं तो अहवाल दडपून टाकला नाही, तर तो अहवाल प्रकाशित केला आणि त्यामध्ये खूप सरकारच्या विरोधात टिप्पणी होती की इंटेलिजन्स फेल्युअर झालं. पण वाजपेयी सरकारनं भूमिका घेतली की नाही, चुका झाल्या त्या मान्य करून आपण सुधारणा केली पाहिजे. तशा प्रकारच्या सुधारणा झाल्या. हे उदाहरण आपल्यासमोर आहे. 65च्या युद्धानंतर देखील हँडरसन ब्रुक्स रिपोर्ट हा झाला होता, पण तो प्रकाशित केला गेला नाही. दुर्दैवानं नाही केला गेला, करायला पाहिजे होता. नंतर खूप उशिरा तो झाला. दोन ती हजार तेरा मध्ये. परंपरा आहे. तर त्यामुळे या वेळेला देखील
इंटेलिजन्स फेल्युअर होतं हे सरकारने मान्य केलेलं आहे. हम्म. सिक्युरिटी फेल्युअर होते सरकारने मान्य केलेलं आहे. आता पुढचा टप्पा म्हणजे त्यामध्ये कोणीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पुन्हा असं होणार नाही. मग आपला स्ट्रॅटेजीचा हा विषय होता का नुसतं इंटेलिजन्सवर आणि गुप्तहेर खात्यावर जबाबदारी ढकलून चालेल का पॉलिटिकल लिडरशिप निर्णय घेईल की आर्टिकल 370 काढून टाकल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, सरकारने सांगितले की आता सगळं काय आलबेल आहे, अगदी परिस्थिती निवळलेली आहे, अगदी शांतता निर्माण झालेली आहे. गेल्या वर्षी काश्मीरमध्ये जवळजवळ 2.5 कोटी टुरिस्ट आले आणि त्यामुळे एक मानसिकता तयार झाली की आता काही गरज नाही. आणि त्यातून हे झालं का, याची उत्तर आम्हाला पाहिजेत. Right. पण पुन्हा आपण सर्वपक्षीय बैठकीकडे येऊ. तुम्ही अगदी ओपनिंग रिमार्क्स मध्ये बरेच प्रश्न नव्याने उपस्थित केलेत, पण हे सरकारने मान्य केल्यानंतर की आमच्या चुका झाल्यात आणि ते इंटेलिजन्सचं फेल्युअर होतं, तिथून पुढे ते आजची जी शेवटची प्रेस ब्रीफिंग झाली तिथपर्यंत जवळपास चढत्या क्रमानं आपल्या सरकारनं केलेल्या रणनीतीचा भाग आणि त्यांनीही लष्कर ज्या पद्धतीनं आपलं सैन्यदल वागलं ते बघता फारसे प्रश्न विरोधकांना पडूच नयेत अशी परिस्थिती आहे. म्हणजे आता तिन्ही दलाच्या प्रमुखांची जर 2 वेळेची प्रेस ब्रीफिंग बघितली तर असं दिसतं आहे की जवळपास गुडघ्यावरती टेकूनच पाकिस्ताननं अमेरिकेकडे हाक मारली आणि त्यानंतर सगळं झालंय. सो प्रश्न काय आहे? पण असं आहे की आपण सोयीस्करपणे म्हणू शकतो की पाकिस्तानला गुडघ्यावर टेकवलं आणि पाकिस्तानचा पराभव केला, हे सगळं ठीक आहे. पण अ, आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि आपल्या देशातल्या लोकांना त्याचा विश्वास बसला पाहिजे. हम्म. आज सरकारच्या या सगळं प्रकरण हाताळण्यामध्ये काहीतरी विसंगती दिसते. एक उदाहरण द्यायचं झालं तर सरकारकडून जे ब्रीफिंग दिलं जाते ते नॉर्मली जर फार गंभीर बाब असेल तर हे अगदी सर्वोच्च पातळीवर पंतप्रधान किंवा अगदी परराष्ट्र मंत्री यांच्या किंवा संरक्षण मंत्री यांच्या पातळीवर झालं पाहिजे. ते झालं नाही. तर कोणी केलं तर परराष्ट्र सचिवांनी केलं. तर परराष्ट्र सचिव हा एक मोठं पद आहे. आणि जर सरकार पॉलिटिकल लिडरशिप जर काही ब्रीफिंग नसेल करणार किंवा बोलणार नसेल आपल्या देशाची, तर मग प्रवक्ता ब्रीफ करतो. प्रवक्त्याला का दिलं नाही काही कळत नाही. मग नंतर मधीच विक्रम मिस्त्री जे आपले परराष्ट्र सचिव आहेत, खूप कॉम्पिटंट अधिकारी आहे, पण त्यांनी ब्रीफ केलं. अगदी 2-2 ओळीचं कधी केलं, 2 मिनिटाचं ब्रीफिंग केलं. पण नंतर काही वेळाला पुन्हा दिसलं की आता सगळे मिलिटरीवरचे लोक ब्रीफिंग करतायत आणि हे परराष्ट्र सचिव बाजूला कुठेतरी गेलेत. थोडीशी विसंगती त्यामध्ये थोडी दिसते. पण मला वाटतं की युद्धामध्ये न जाणं जास्त चांगलं, की कोणी आपल्या दोन्ही पक्षाकडून वेगवेगळे क्लेम्स केले गेलेत. आम्ही युद्ध जिंकलो, आम्ही या बाबतीत केलं. आता त्याच्याबद्दल क्लॅरिटी असली पाहिजे. काय आता संरक्षण दलाचा एक प्रवक्ता म्हटला, युद्ध म्हटलं की काही लॉसेस होणार. कशा मला म्हटलंय की असे एक आरोप केले गेले की आपल्या देशातल्या काही विमानं पाकिस्तानी पाडलेली आहेत. आता त्याबद्दल उत्तर देताना संरक्षण खात्याचे सचिव म्हटले की युद्ध म्हटलं की काही असं नुकसान होतं, पण झालंय का मी सांगणार नाही, नाही झालं का हेही सांगणार नाही, योग्य वेळेच्या मी सांगू. ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे. पण आंतरराष्ट्रीय प्रेसवर हे काही बंधन नाही आहे. आंतरराष्ट्रीय प्रेसने बरंच काही सांगायला सुरुवात केलेली आहे. उलट आंतरराष्ट्रीय प्रेसने काही लोकांनी तर एअर वॉरमध्ये, हवाई युद्धामध्ये भारताचा पराभव पाकिस्तानने कसा केला याचे एक व्हिडिओ प्रकाशित होत आहेत. कशी विमानं पाडली, काय पाडली. तर भारताच्या जनतेला अधिकार आहे की खरं काय घडलं. आता ठीक आहे, 62च्या युद्धामध्ये देखील आपल्याला पराभव झाला होता, पण त्यामुळे आपण आमचा विजय झाला असं म्हटलं तर कोणी विश्वास नसता ठेवला. या ठिकाणी आपण निश्चितच पाकिस्तानचे तळ उद्ध्वस्त केले, पाकिस्तानचे टेरर कॅम्प होते ते उद्ध्वस्त केले, यात काही शंका नाहीये. आणि त्यानंतर जेव्हा लढाई आणि पुढे गेली तेव्हा पाकिस्तानच्या हवाई अड्ड्यावर देखील आपण हल्ले केले, त्याचे काही व्हिडिओ देखील सरकारने प्रकाशित केलेले आहेत. त्यामुळं काही क्षेत्रामध्ये आपण निश्चितच पाकिस्तानला डॅमेज केल्यात काही शंका नाहीये. पण हवाई युद्धामध्ये चीनच्या विमानांनी आणि चीनच्या मिसाईल्सनी फ्रेंच विमानं ही पाडली, हा जो आरोप आहे त्याला कुठंतरी स्पष्ट उत्तर काही आलेलं नाही. हवाई दलाकडून सांगितलं की आमचे सगळे पायलट सेफ आहेत. अर्थात विमान पाडल्यानंतर पायलट इजेट खून भाऊन उतरू शकतो आणि तो कदाचित सेफ असू शकेल. पण ही जी काहीतरी थोडंसं लपवालपवी चाललेली आहे, त्यामुळे मला मनोधैर्य वाढत नाही, उलट भारताची क्रेडिबिलिटी संपते. आणि म्हणून मला वाटतं की हे प्रश्न निश्चितच जर एखादी संधी मिळाली तर ते विचारले जातील. सरकारकडून सरकारला ते प्रश्न विचारले जातील, विरोधी पक्ष नेते ते प्रश्न विचारतील, ते विचारले पाहिजेत.
आणि याबद्दल आपली ही लोकशाही आहे, शेवटी शेवटी काय आपण पाकिस्तान नाही आहे. आणि त्या लोकशाहीमध्ये लोकांना खरं काय घडलं ते जाणून घ्यायचा अधिकार आहे. समजा एखादं पाऊल मागं पडलं असेल, एखादं पुढे गेलं असेल, तर ते मान्य केलं पाहिजे आणि ते दुरुस्त्या केल्या पाहिजेत. आणि त्यामुळं मला वाटतं की सैन्याचं मनोधैर्य खचणार नाही, अशा दृष्टीने काही गोष्टी थांबल्यावर तरी हरकत नाही. परंतु असं दिसलं नाही पाहिजे की आपण काहीतरी लपवतोय. राईट. एक दोन छोटे छोटे प्रश्न आणि मग पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. जर राजकीय नेतृत्वाने प्रेस ब्रीफिंग केली असते आणि तुम्ही त्याला ऑप्शन पण दिलाय, तर नरेंद्र मोदी यांच्यावरती आणि त्यांच्याच सहकारी मंत्र्यावरती जो नेहमी आरोप केला जातो की ते फार सेंट्रलाइज पद्धतीनं वागतात, तर तो आरोप इथेही झाला असता एक. आणि आता दक्षिण आशियामध्ये हे असं पहिलं युद्ध मानलं जातं की जे सायफाय पद्धतीनं झालं आणि त्याच्यामध्ये जे संरक्षण दलाशी निगडीत असलेले निवृत्त अधिकारी ते जे विश्लेषण करतात ते आंतरराष्ट्रीय पातळीच्या माध्यमापेक्षा फार वेगळं आहे. तर तुम्ही पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत होतात आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे. तर तुमचं स्वतःचं ऑपरेशन सिंदूर बद्दलचं आकलन काय? पण मला असं वाटतं की पंतप्रधानांनी जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा देशाला उद्देशून एक भाषण करायला पाहिजे होतं. ते आज आत्ता करतायत 8 वाजता. 2-1 तासाने ते करतील, चांगली गोष्ट आहे, स्वागत केलं पाहिजे. परंतु ते भाषण प्रोपोगंडा स्वरूपात नसलं पाहिजे. ते लोकांचं मनोधैर्य वाढवणारं असलं पाहिजे. लोकांना, सर्व देशाला एकत्र करणारं पाहिजे. आता ते बहुतेक तशा प्रकारचं भाषण करतील असं मला वाटतंय. माझं स्वतःचं मत असं आहे की जेव्हा युद्ध सुरू झालं किंवा हल्ला झाला, त्यानंतर स्वतः पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करायला पाहिजे. पण पंतप्रधानांनी काय केलं? ते सर्वपक्षीय बैठकीला गेले नाहीत, टाळलं त्यांनी. आणि एका दृष्टीने संसदेचा तो अपमान आहे असं मला वाटतं. कारण इतकी मोठी घटना घडल्यानंतर स्वतः पंतप्रधानांनी विरोधी पक्ष नेत्यांशी, लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत दोन्ही, त्यांच्याशी थेट संवाद साधायला पाहिजे होता. ते केलं नाही. त्यांनी काय केलं? तर ते बिहारला गेले, एका प्रचार सभेमध्ये सारखे होते, तिथं ते बोलले आणि तिथले काही वाक्य त्यांनी इंग्रजीमध्ये बोलले. आता बिहारच्या लोकांच्या समोर इंग्रजीमध्ये बोललं म्हणजे ते शेवटी इंटरनॅशनल मीडियाला ते बोलत होते. देशापेक्षा बाहेर जाऊन इंटरनॅशनल मीडियाला बोलत होते. ते काय बोलले हे महत्वाचं, त्याकडे मला वाटतं वळलं पाहिजे आपण. तर मला असं वाटतं की खरं म्हणजे इंदिरा गांधींचं उदाहरण असेल किंवा नेहरूंचं उदाहरण असेल, स्वतः पंतप्रधानांनी, प्रेस ब्रीफिंग नाही म्हणत मी, पण एकदा तरी देशाला उद्देशून भाषण करून काय घडलेलं आहे आणि आम्ही काय करणार आहे ते सांगायला पाहिजे होतं. बिहारच्या प्रचार सभेत सांगणं काही योग्य नव्हतं. आणि त्यामुळे एखादी जर प्रेस ब्रीफिंग जरी पंतप्रधानांनी केली असती त्यामध्ये काही वावगं नाही. आज अमेरिकेचे राष्ट्रपती प्रेसिडेंट ट्रम्प दिवसातून 4 वेळेला प्रेसमेंट घेतात आणि त्यांच्या चुका होतात, त्यांना काही माहिती नसते, ब्रीफ नसते, तरी पण ते धाडच्यानं मीडियासमोर जातात. आपले पंतप्रधान आतापर्यंत 11 वर्षामध्ये एकाही प्रेस कॉन्फरन्सला सामोरे गेलेले नाहीत. वस्तुस्थिती आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, विरोधी पक्षाला आणि संसदेला विश्वासात घेतलं पाहिजे. आणि ऑपरेशन सिंदूर बद्दल तुमचं आकलन काय? ठीक आहे, ऑपरेशन सिंदूर आपण केलं, त्यामध्ये काही ठिकाणी चांगले रिझल्ट आले, काही ठिकाणी आलेले नाहीत, नाहीतर माहिती लपवली नसती सरकारने. आणि याचं आकलन मला वाटतं खरं काय घडलं हे माहिती सरकारकडून अपेक्षित आहे. आणि ते सगळे आकडे दिले पाहिजेत. किती माणसं हा वीरगतीला प्राप्त झाली, आपल्याकडचं किती किती सिव्हिलियन्स त्यातमध्ये मारले गेले, ही सगळी माहिती जेव्हा त्यांच्याकडे सगळी माहिती येईल ती सांगितली पाहिजे. हे लपून ठेवून चालणार नाही, कारण आपली ही लोकशाही आहे. हो. ही काय आपली पाकिस्तानसारखी लष्करी हुकुमशाहीसारखी नाही आहे परिस्थिती. पण ते Right. सांगितलं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे. आर्मीच्या लोकांनी ब्रीफिंग फार चांगलं केलं. जेवढी माहिती त्यांना देता आली ती त्यांनी दिली. पॉझिटिव्ह चित्र निर्माण केलं, लोकांच्या मध्ये विश्वास केला. पण त्याचबरोबर आपल्या काही मीडियाची जी अगदी घृणात्मक कारवाई होती, विशेषतः जे भक्त चॅनल्स आहेत, त्यांनी इतक्या धादांत खोट्या बातम्या देऊन आपल्या देशाची विश्वासार्हता घालवलेली आहे. हो. ते कुठल्या चॅनलला तुम्ही तुम्ही पण पाहिलेलं आहे. कुठं सायरन वाजवल्या तर सायरनला बंद करा म्हणून सरकारला आदेश द्यावा लागला. आणि ज्या धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या, त्यामुळे देशाच्या क्रेडिबिलिटीवर परिणाम झाला. भारताच्या दूरदर्शनवर, टेलिव्हिजनवर जे काही ते खरंच विश्वास ठेवायचा काय, अशी परिस्थिती झाली. माझी तर मागणी आहे, ज्या चॅनल्सनी, मग ते कितीही मोदींच्या जवळच्या चॅनल असतील, ते कितीही भक्त चॅनल असतील, त्यांच्यावर काही दिवस तरी बंदी घातली पाहिजे, त्यांना काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. एक जबाबदार देश काय असं कधी वागत नाही कोणी. राईट. एक महत्वाचा प्रश्न, मी आता काश्मीर व्हॅलीमध्ये आणि जम्मू आणि त्या सगळ्या सीमावर्ती भागात गेले 15 दिवसापासून फिरतोय. तर मला शेवटचा दिवस वगळता पाकिस्ताननी आपल्या सगळ्या कारवाया ज्या केल्या त्या मुख्यत्वे देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण व्हावं
ह्या दिशेनं केल्यात असं स्पष्टपणे दिसतं. स्पेशली काश्मीर खोऱ्यामध्ये त्यांनी शेवटच्या दिवशीच फक्त अटॅक केले. उर्वरित भाग जे ते काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. हे सगळं लक्षात घेता ज्या पद्धतीचे प्रेस ब्रीफिंग आपल्याकडनं झालं, की कुणाला आधी प्रेस ब्रीफिंग करायला सांगितलं, त्यानंतर कुणी प्रेस ब्रीफिंग केलं आणि नंतर शेवटी कुणी प्रेस ब्रीफिंग केलं. एक चर्चा अशी पण आहे की अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीकडे हाताळलं गेलं. आता विरोधकांना काहीतरी त्यात दोषच काढायचा आहे म्हणून दोष काढला जातो. नाही नाही, माझं मत असतं तर ठीक आहे, आपलं तुमचं परसेप्शन माझं परसेप्शन वेगळं असू शकतं. मला वाटतं आर्मीच्या लोकांनी चांगलं ब्रिफिंग केलं तर काही शंका नाही. त्यांनी सांगितलं होतं ते त्यांनी केलं. परंतु काही वेळेला परराष्ट्र सचिवांनी केलं, हे कधी झालेलं नाही मी पूर्वी. सोफिया परराष्ट्र कुरेशी बद्दल बोलतोय, स्पेशली सोफिया कुरेशी बद्दल. वाय नाही शी ठीक आहे. नाही नाही, त्यांना जे काम दिलं त्यांनी योग्यपणे केलं. आता त्यामध्ये सिम्बॉलिझम टोकनिझम होतं का, याबद्दल हा वेगळा मुद्दा आहे. किंवा अगदी ऑपरेशन सिंदूर नाव देण्यामध्ये देखील काहीतरी एक भावनात्मक प्रतिसाद मिळवायचा प्रयत्न होता का, तर काय त्यात मला जायचं नाही, का ती किरकोळ बाब आहे. आपण युद्ध जिंकलो का? आणि माझं स्पष्ट एका ओळीकडे आपण पुन्हा जाऊ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या लढाईचं, या भारताच्या ॲक्शनचं, त्यांनी का आपण करतोय, त्याचं उद्दिष्ट काय आहे, अगदी स्पष्टपणे पटनाच्या किंवा बिहारमधल्या त्या प्रचार सभेमध्ये त्यांनी जाहीर केलं होतं. काही वाक्य ते इंग्रजीमध्ये बोलले, काही मग हिंदीमध्ये बोलले. त्यामध्ये सगळंच, त्या सगळ्या मुद्द्यामध्ये जातात दोन तीन गोष्टी सांगितल्या, की आम्ही पाकिस्तान कल्पना करणार नाही इतका जोरात प्रतिसाद देऊ. हे वाक्य पहिलं. आणि दुसरं, आम्ही ज्या लोकांनी पहलगामचा हल्ला केलेला आहे त्या आतंकवाद्यांना पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाऊन त्यांना जरा मातीत मिळवू, की अशा प्रकारची ती वक्तव्य होती. एक्झॅक्ट कोट करत नाही. आता युद्धविराम झालेला आहे. मला वाटतं सरकारने सांगितलं पाहिजे की आम्ही ही जी कारवाई केलेली आहे, हे युद्ध झालंय, ते पाकिस्तानला इतका आम्ही मोठा धडा शिकवलेला आहे, त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे त्यांना नुकसान त्यांचं केलं, की पुन्हा ते अशी कारवाई करणार नाहीत. हे प्रधानमंत्र्यांनी देशाला सांगितलं पाहिजे. आणि दुसरं, की आतंकवाद्यांचं काय झालं. छोटी ही कारवाई होती त्या आतंकवाद्यांना शिक्षा देण्याची, त्यांना दिली का शिक्षा? हे प्रश्न आमचे आहेत, त्याची उत्तर मिळाली पाहिजेत. आणि ती राईट. आता घेताना दिसत नाहीत. आज संध्याकाळी 8 वाजता आमची अपेक्षा आहे की प्रधानमंत्री सांगतील आपल्याला. मी चिदंबरम यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये रविवारी लेख लिहिला ना, त्याच्यामध्ये असा भाव व्यक्त केला की युद्ध कोणालाच नको होतं. आपली जी पहिली प्रेस ब्रीफिंग झाली त्याच्यामध्ये 3 शब्द वापरले गेले: मेजर्ड, प्रिसाइज आणि नॉन एस्क्युलेटरी. जर ही आधीपासूनची भूमिका आहे की नॉन एस्क्युलेटरी आहे, तर आता ज्या टप्प्यावरती ते युद्ध, आपला संघर्ष थांबलाय, तर ती योग्य वेळ होती आणि जे आपल्याला साध्य करायचं होतं ते साध्य झालंय. नाही, आता तो विषय अगदी वेगळा आहे, तो पण थोडंसं नंतर येऊ. कारण सीज फायर कशी झाली, काय झाली, ते वेगळं आहे. पण हे जे शब्द ते सांगत गेले की नॉन एस्केलेटरी आहे आणि फक्त टेरर कॅम्प तोडणार आहोत वगैरे, हे सांगत गेले लोक. परंतु उद्दिष्ट आपल्या शेवटी काय होतं, की पुन्हा अशा प्रकारच्या आतंकवादी कारवाया होऊ नयेत. आणि पुन्हा असं निरपराध लोकांचे बळी जे घेतले जात आहेत, मग 26/11 असेल किंवा पठाणकोट असेल, उरी असेल, बक्केचे, हे सगळे जे होते चालू राहते. आणि ॲज अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी, म्हणजे इंडिया विल ब्लीड विथ 1000 कट्स जे म्हटलं जातं, की आम्ही इतकं भारताला हॅरॅस करू की हैराण होऊन जाईल भारत आणि मी काही सोडणार नाही. आणि हे नॉन कन्व्हेन्शनल वॉरफेअर आम्ही चालू ठेवू. ही त्यांची जी धोरणं आहेत, आणि विशेषतः ISI कडून जी अधोरेखित आहेत. आणि तिथं आपल्याला माहिती आहे की तिथं देशाच्या सत्तेचा कंट्रोल हा पंतप्रधानांच्याकडे कमी आहे, तो आर्मीकडे आणि ISI कडे जास्त आहे. या विशेष परिस्थितीमध्ये आपण जे म्हटलं की नॉन डिस्क्रिमिनेटरी, नॉन एस्केलेटरी, नॉन एस्केलेटरी म्हणणं गरजेचं आहे ना. कारण आज आपण, जगातली पहिलीच अशी वेळ आहे की तिथं दोन न्यूक्लिअर वेपन स्टेट्स, अण्वस्त्रधारी देश, हे एकमेकाशी एक हॉट वॉर लढत आहेत. आणि त्यामुळं जगातल्या प्रत्येक देशाचं म्हणणं की ताबडतोब थांबलं पाहिजे. म्हणजे आमचा भारत मित्र असेल नसेल, पाकिस्तानचा आम्ही बाजूचे असो, पण हे युद्ध ताबडतोब थांबलं पाहिजे. कारण कोणीतरी माथे फिरू, जनरल किंवा कोणीतरी एखादा राजकीय नेता आपल्या युद्धामध्ये आपली पिछाड होते म्हणून त्याला निर्णायक केलं पाहिजे, म्हणून आपण काहीतरी वेडेपणा करून अण्वस्त्राचा वापर केला, अगदी टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपनचा वापर केला, तर परिस्थिती कुठल्या कुठे जाईल. त्यामुळे पहिल्या क्षणापासून, पहिल्या दिवसापासून सर्व मोठे आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेसारखे देश, इंग्लंडसारखे देश, युरोपसारखे देश, हे दोन्ही देशांना सांगत होते की हे थांबवा ताबडतोब. कोणाची बाजू खरी आहे, कोणाची खोटी आहे, काय आम्हाला काय माहित नाही, हे ताबडतोब थांबवा. कारण तुम्ही
साधी राष्ट्र नाहीत. हा गाझासारखा कॉन्फ्लिक्ट नाही आहे. हा युक्रेन रशियासारखा पण नाही आहे. युक्रेनकडे पूर्वी न्यूक्लिअर वेपन्स होते पण त्यांनी काढून टाकले सगळे. हा कॉन्फ्लिक्ट आहे, खूप जुना कॉन्फ्लिक्ट आहे, 1000 वर्षाचा नाही आहे. ट्रम्पनं कोणी नीट ब्रीफ केलं नाही, परंतु हा जुना कॉन्फ्लिक्ट आहे. आणि त्यामुळं तुम्ही हे वणवस्तदारी देश आम्हाला बिलकुल परवडणार नाही, जगाला परवडणार नाही. तुम्ही ताबडतोब ते थांबवा, त्याचं कुठल्या कुठं प्रकरण जाईल माहिती नाही. हा दबाव होता. आणि हा दबाव असणं स्वाभाविक आहे. कारगिल युद्धामध्ये प्रेसिडेंट क्लिंटननी असाच दबाव टाकायचा प्रयत्न केला, मध्यस्थी करायचा प्रयत्न केला, पण वाजपेयींनी त्यांना दाद दिली नाही. थोडं मागे जातो, कारण आता आपण सीज फायरकडे यायला लागलेलो आहे. 1971च्या युद्धानंतर डिसेंबरला ते युद्ध संपलं. नंतर 1972 साली शिमल्यामध्ये जुल्फिकार अली भुट्टो आणि इंदिरा गांधी यांची शिमल्यामध्ये बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये जुलै 1972ला, तो आपल्याला माहिती असेल. आणि त्या बैठकीनंतर एक सिमला करार म्हणून एक प्रसिद्ध करार दोन्ही पक्षांमध्ये झाला. आणि त्या सिमला करारामध्ये अनेक कलम होते. त्यातलं सर्वात महत्वाचं कलम आहे की काश्मीरचा वाद हा आपल्या दोघांचा वाद आहे. आमचं म्हणणं आहे की आमचा स्थानिक प्रश्न आहे, पण तुम्हाला काय वाद असेल तर ठीक आहे, आपण चर्चा करू. पण हा बायलॅटरल इश्यू आहे. हा भारत आणि पाकिस्तानच्या यांच्या मधला इश्यू आहे. आणि आपण हा विषय तिसऱ्या मध्यस्थीच्या पातळीवर तिसऱ्या देशाकडे नेता कामाने आम्ही नेणार नाही. आणि कुणाची मध्यस्थी आम्ही सहन करणार नाही. जे काही करायचं ती आम्ही आपसात चर्चा करून करू. हे शिमला कराराचं एक सर्वात महत्वाचं कलम होतं. आणि 72 नंतर ते आपण कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत असला, मग वाजपेयी असेल, आणखी कोणी असेल, तरी कधीही आपण त्याचं उल्लंघन केलं नाही. आज त्या कराराचं उल्लंघन मोदी सरकारने केलंय का, हा प्रश्न आहे जो आम्हाला आता संसदेमध्ये विचारायचा आहे. आम्ही ट्विटरवर वगैरे विचारलेलं आहे, आपल्या स्टेटमेंट विचारलं, पण उत्तर आलेलं नाही. तर ज्या प्रकारे युद्धविराम जाहीर झाला, ट्रम्प यांनी अ, भारताच्या पाकिस्तानच्या कोणी सांगण्याच्या आधी सांगितलं की मी रात्रभर आम्ही चर्चा केली, सगळे केलं. आता चर्चा ही काही एकपक्षीय होत नाही, दोन्ही पक्षाची केली असणार. कुणाशी केली, काय केली. आणि त्यानंतर आय एम हॅपी टू इन्फॉर्म यू, काय म्हटले ते आपण वाचलेलं आहे, की दोन्ही देशांनी युद्धविराम करण्याचं मान्य केलेलं आहे. किती वाजता सांगितलं ते टाईमही आपल्याकडे आहे. त्यानंतर काही वेळाने भारत सरकारची प्रेस झाली. विक्रम मिस्त्री म्हणाले की पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधला, म्हणजे फोनवर साधला असेल, आणि चर्चा करायची मागणी केली. त्यांनी विनंती केली की आपण युद्धविराम करूया. आता युद्धविराम करण्यासारखी सीज फायर करण्याची एवढी मोठी बाब ही पॉलिटिकल लेवलला झाली नाही. डीजीएमओ हा एक लेफ्टनंट जनरल लेवलचा अधिकारी आहे. देशात जवळजवळ आपल्या सैन्याकडे 100 लेफ्टनंट जनरल्स आहेत. फार मोठ्या पदावर नाही, म्हणजे राष्ट्र सेनाध्यक्ष सुद्धा नाही, किंवा संरक्षण मंत्री नाही, पंतप्रधान तर लांब राहिले, परराष्ट्र सचिव नाही, परराष्ट्र मंत्री नाही. तर एक अधिकारी, त्याला फोन येतो आणि तो म्हणतो ठीक आहे आपण युद्धबंदी करून टाकू. हे किती हास्यास्पद आहे. आणि त्यातून मग विश्वासार्हता नष्ट होते. पण आणि त्याच्या त्याच्या आधी जे त्याच्या वाक्य आधी ट्रम्पने ट्विट केलेलं आहे. त्याच्या आधी मार्को रुबियोनी ट्विट केलं की आम्ही खूप रात्रभर प्रयत्न करून, मग प्रयत्न कोणाची, मार्को रुबियो आणि ट्रम्पने काय डीजीएमओशी चर्चा केली का, की कोणाशी चर्चा केली. आणि त्या चर्चेनंतर मान्यता झाल्यानंतर मग हा एक फॉर्म्युला ठरला की ठीक आहे, आमचं फेस सेव्हिंग करण्याकरता तुम्ही आधी फोन करा म्हणून सांगा. त्यांनी ते मान्य केलं असावं, आणि ते झालं. हा मध्यस्थी ट्रम्पनी केली किंवा दबाव टाकला. मध्यस्थी मी कदाचित म्हणणार नाही की मध्यस्थी कधी करतो, दोन्ही पक्ष म्हणतात की ठीक आहे आमचं तंटा सोडवा. कदाचित भारताने तसं केलं नसेल, पण अमेरिकेच्या दबावाखाली भारत झुकला का, आणि भारताने ही मध्यस्थी, जबरदस्ती केलेली मध्यस्थी मान्य केली का. आणि त्यानंतर आपलं सैनिकी उद्दिष्ट साध्य न होता, झालं नाही निश्चित असं ते स्पष्ट आहे, तरी ते नव्हता आपण युद्धविराम मान्य केला का, हे प्रश्न आहे, त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत. नाही, पण मग मला तुमच्याकडनं हेच उत्तर अपेक्षित आहे की तुमच्या मते, कारण ह्यापूर्वी अमेरिकेचा हस्तक्षेप नव्हता हे खोटं आहे. यापूर्वी अमेरिकेनं अनेक वेळेला हस्तक्षेप केला. पार्लमेंटवरती हल्ला झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली होती, त्यानंतर सैन्य कुठं गेलं आणि नंतर आपण काय केलं ते माहिती आहे. त्यानंतरची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. ह्या क्षणाला डोनाल्ड ट्रम्प यांनी ते ट्विट करून थेटपणे भारतावरती दबाव टाकला असं तुम्हाला म्हणायचंय, की भारताला ज्या टप्प्यावरती ज्या पद्धतीची कारवाई अपेक्षित होती त्यानंतर ते मागं गेले? कारण पहिल्या 2 दिवसामध्ये त्यांची आलेली वक्तव्य आणि नंतर शेवटी ट्रम्प यांनी केलेलं वक्तव्य, याच्यामध्ये बरंचसं अंतर आहे. आता असं आहे की ट्रम्पनी जे ट्विट केलं ते आपल्या समोर आहे. Right. तर ते करण्याकरता
भारत सरकारने विनंती केली का की आमचा वाद मिटवा, आमची अडचण झालेली आहे, असं निश्चितच केलं नसणार. काय आहे की राहुल, वाजपेयीजींनी जो अण्वस्त्रस्फोट केला 99च्या सुमारास काहीतरी, तर त्यावेळेला पाकिस्तानला उत्तर द्यायची, प्रत्युत्तर द्यायची संधी मिळाली. आता मला वाटतं इतिहासकारांनी त्यावर खूप गंभीर विचार केला पाहिजे की ते करणं योग्य होतं का. कारण तोपर्यंत पाकिस्तानकडे कदाचित अण्वस्त्र असावीत असा एक समज होता. पण पाकिस्तान वॉज नॉट ए न्यूक्लिअर वेपन स्टेट. अधिकृतपणे पाकिस्तानला अण्वस्त्रधारी देश म्हणून मान्यता कधी मिळाली? जेव्हा भारतानं अणुस्फोट केले, वाजपेयीजींनी अणुस्फोट केले, तर उत्तर लगेच त्यांनी पाकिस्तानी अणुस्फोट करून दिला. आणि त्या दिवसानंतर हस्तक्षेप हे स्वाभाविक आहे. मग तो कारगिलमध्ये क्लिंटननी करायचा प्रयत्न केला, त्याच्या आधी पाकिस्तानचा हल्ला झाला तेव्हा करू नका. बालाकोटमध्ये देखील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं मत असं आहे की हे सगळं ठरवून झालं. अमेरिकेने अमेरिकेला सांगून अमेरिकेने मी सांगितलं की तुम्ही इतकं इतकं करा म्हणजे तुमचं फेस होईल. आणि मग पाकिस्तान सांगितलं एवढं करू द्या तुम्ही, त्याचं उत्तर तुम्ही असं द्या वगैरे सगळं झालं, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. ते स्वाभाविक आहे. जर अण्वस्त्रधारी देशामध्ये जर युद्ध झालं असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लोक त्यामध्ये हस्तक्षेप करणारच. प्रत्येक वेळेला हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला की पुढे जाऊ नका, हे प्रकरण चिघळू देऊ नका. मग कारगिलमध्ये क्लिंटन असतील किंवा त्याच्या आधी काही प्रकरण असेल किंवा आता सुद्धा झालं. आता काय ट्रम्पची पर्सनॅलिटी वेगळी आहे. त्यांनी कोणाला विचारलं असेल किंवा नसेल म्हणून त्यांनी धडकून कोणाच्या आधी करायच्या आधी क्रेडिट घेण्याकरता, कारण करेक्ट. त्यांचा डोळा नोबेल पारितोषिकावर आहे की मी करेक्ट. युद्ध संपतो, आणि त्यामुळे त्यांनी त्या केलं. मुद्द्याला बरोबर आलात म्हणून मी तर थोडं भारत सरकारची अडचण झाली, आता काय उत्तर देणार? नाही, पण म्हणूनच मी तुम्हाला विचारणार होतो आणि तो मुद्दा तुम्हीच सुरू केला की एकूण ट्रम्पचं व्यक्तिमत्व, सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर पाहता ट्रम्पच्या अशा वर्तणुकीला फार गांभीर्याने घेण्याची खरोखर गरज आहे का, एक. आणि दुसरं त्याला जोडून मुद्दा, 370 कलम हटल्यानंतर काश्मीर विषयक प्रश्न हा भारताने आपल्या मार्गाने तर संपवून टाकलेला आहे. नाही नाही नाही, पहिला मुद्दा तुमचा की ट्रम्पला गंभीरपणे घ्यायची गरज आहे का. मला वाटतं हे मी अगदी याबद्दल फार माझं वेगळं मत आहे. ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत, लोकांनी निवडून दिलेले राष्ट्रपती आहेत. ही इज द मोस्ट पॉवरफुल पर्सन इन द वर्ल्ड टुडे. अग्री. त्यांना गंभीरतेने घ्यायची गरज नाही हे म्हणणं म्हणजे अजिबातच मी मान्य करणार नाही. ते घ्यावंच लागेल. पण त्यामध्ये काय त्यांनी चूक काय केली? जे घडलं ते त्यांनी सांगितलं. हे घडलं नाही का? भारताशी त्यांनी रात्रभर चर्चा केली का नाही केली? आणि ती काही डीजीएमओशी केली का त्यांनी चर्चा? मार्को रुबियोने चर्चा कुणाशी केली? जबाबदार व्यक्तींशी केली असेल. रात्रभर ते चर्चा करत होते असं मार्को रुबियोने सांगितलंय. पुढे असं सांगितलंय की भारतानं सीज फायर करण्याचं मान्य केलं आणि आता दोन्ही देश एका न्यूट्रल कंट्रीमध्ये, तिसऱ्या देशामध्ये जाऊन आपले सर्व प्रश्न सोडवतील. हे खरं आहे का? असं भारताने मान्य केलेलं आहे का? स्पष्टतेचा नकार दिला पाहिजे. असं असेल तर मग शिमला करारामध्ये जे मान्य आपण दोन्ही देशांनी केलं होतं ते त्याचं बंद झालं. पाकिस्तानची फार मोठी पॉलिटिकल विक्ट्री आहे की या काश्मीर प्रश्नाचं इंटरनॅशनलायझेशन झालेलं आहे. आंतरराष्ट्रीयकरण कळत न कळत झालेलं आहे. त्याला प्रधानमंत्र्यांनी कुठेतरी ठोस उत्तर दिलं पाहिजे. राईट. पण तुम्ही एक मुद्दा मांडला मगाशी, खरं तर ते पोखरणचे जे काही पी व्ही नरसिंहराव वाजपेयींच्या काळामध्ये जे आपण अणु चाचण्या केल्या त्याची सुरुवात पी व्ही नरसिंहराव यांच्यापासून झाली होती. तो फक्त कॅरी ऑन केला असं म्हणतात. बरोबर नाही, चुकीचं आता ते आहे. इतिहासात गेलो तर आपण फार त्याच्यावर चर्चा होईल. चुकीचं आहे, ते बिलकुल मान्य करणार नाही. मी तर कार्य केलेलं, काम केलेलं. ही तयारी अगदी 74 पासून चालू होती. ही काही एका दिवसात सुरू होत नाही, एका दिवसात काही पूर्ण होत नाही. ही सारखी चालू होती. आपली तयारी, अण्वस्त्राची तयारी, युरेनियम धातूचं परिष्करण करून त्यामुळे प्लुटोनियम करणं, वेगवेगळे प्रयोग करणं, वेगवेगळे आकार देणं, डिलिव्हरी सिस्टीम तयार करणं, हे चालू असतं. हे राईट. काही एका दिवसात होत नाही. किंवा नरसिंहरावनी सुरू केलं आणि वाजपेयींनी, असं नाही आहे. नरसिंहरावांच्या वेळेला ही सगळी तयारी होती, ती करायची की नाही याबद्दल जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा आंतरराष्ट्रीय दबावामुळे, अमेरिकन दबावामुळे ते थांबलं सगळं. वस्तुस्थिती आहे. या बाबतीमध्ये अमेरिकेचा आणि मोठ्या राष्ट्रांचा प्रचंड मोठा दबाव भारतावर आहे, मान्य केलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आपल्याला विसरून चालणार नाही. तर राईट. आता मुद्दा ते जरी आपण बाजूला सोडलं तरी आज पाकिस्तान हा अण्वस्त्र शस्त्रधारी देश आहे. CIA इतर इंडिपेंडंट चॅनलच्या काय माहिती उपलब्ध की कुठल्या देशाकडे किती अण्वस्त्र आहेत. तर ती ते पण तो प्रश्न देश इथे हा आहे की ज्या एन वर्ल्डचा वापर करून सातत्यानं पाकिस्तान भारतावरती दबाव टाकून चर्चेला या असं भाग पाडत होता आणि आधीच्या अमेरिकेच्या दबावाचा संदर्भ हा त्याच वेपनशी होता ज्या वेपनबद्दल आता चर्चा झाली.
आता असं म्हटलं जात आहे की ज्या वेळेला भारतानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आतमध्ये जाऊन पाकिस्तानवरती हल्ला केला आणि नंतर त्यांच्या काही मंत्र्यांनी जाहीरपणे वक्तव्य आंतरराष्ट्रीय माध्यमासमोर करून सुद्धा भारत झुकला नाही, तर तो जो दबाव होता पाकिस्तानचा आणि त्या भोवती जे शब्द आणि राजकारण आणि त्यांचा भारताबरोबर असलेला व्यवहार फिरवला जात होता, तो आता राहिला नाही मुद्दा. नाही, म्हणूनच काय झालं म्हणजे म्हणून आमचं काय म्हणणं आहे की ते शिमला करारापासून त्यानंतर 1994ला भारतीय संसदेने एकमताने ठराव जो पारित केला की आम्ही POK आम्ही परत घेतल्याशिवाय राहणार नाही, ही सगळी इतिहासामध्ये गेलो, ती सगळी परिस्थिती आज बदलली आहे का, याचं उत्तर आम्हाला पाहिजे. आणि तुमचं असेसमेंट काय डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतर खरोखर त्याचा आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचा मुद्दा खरोखर झालाय की कलम 370 संपवून भारतानं तो विषय आपल्यासाठी संपवलाय? नाही नाही, मला वाटतं 370चा विषय वेगळा आहे, त्याकडे आपण वेगळं येऊ. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जे ट्विट केलंय ते खोटं आहे. तो बिचारा माणूस कोणी तंद्रीत नसेल वगैरे असं म्हणायचं असलं तर तो तुम्हाला अधिकार आहे. पण हे एक जगातलं सर्वात पॉवरफुल राष्ट्र आहे. त्याचं फक्त डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती नाही तर त्यांचं सेक्रेटरी ऑफ स्टेट जे आता NSA पण आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पण आहेत, त्यांचं ट्विट वाचा. इतकं डिटेल ट्विट आहे की मी रात्रभर चर्चा केली. कोणाशी केली चर्चा? फक्त पाकिस्तानची केली. भारतातल्या कोणाशी केली नाही चर्चा. तुम्ही काय केली चर्चा? आणि त्यातून हा मार्ग निघाला आणि म्हणून मग तो फोन झाला. आता इतकं हास्यास्पद आहे की लेफ्टनंट जनरलनी पाकिस्तानच्या आपल्या लेफ्टनंट जनरलला फोन करावा आणि सांगावं की आपण बास झाला तर युद्ध आता थांबूया. आणि काय त्यामध्ये सरकारचा काही संबंध नाही आहे, मोदींना काही माहिती नाही आहे. मग मोदींना कोणतरी सांगितलं की नाही आम्ही थांबवलं युद्ध बरं का मोदी साहेब. काही विश्वास बसण्यासारखं आहे का? याची उत्तरं नको मिळायला. मग तुमच्या मते ज्या टप्प्यावर आपण हे थांबवलं तर त्यातनं असं दिसतं की पाकिस्तान हाच विक्टोरियस म्हणजे विजेता देश आहे ऍज ऑफ नाव. आता ही चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेली आहे. ही खरी नाही नसावी, पण त्याला कोणीतरी सरकारी उत्तर दिलं पाहिजे आणि ते उत्तर देताना जर आपले काही लॉसेस झाले असेल ते मान्य केले पाहिजेत. आपल्या देशाची क्रेडिबिलिटी ही पाकिस्तानसारखी नाही आहे. आपला एक लोकशाही देश आहे आणि त्यामुळं काही मागं पुढे झालं असेल. आता पठाणकोटला आपलं पहलगामला हल्ला झाला, काही माणसं मृत्युमुखी पडली, आपण त्यांची सगळी नावं जाहीर केली. त्यांनी आकडा आपण सांगितलं किती झाले ते, लपवलं का आपण काही सांगितलं. पण आता काय झालं की आम्ही कल्पना करणार नाही इतका प्रत्युत्तर देऊ ते दिलंय का, हा तुमचा साधा प्रश्न आहे की तुमचं समाधान झालं का. आणि पहलगामचे जे हत्यारे होते त्यांना आपण कुठं पकडलं का, पाकिस्तानकडून हमी घेतले का, ठीक आहे तुम्ही आमच्या देशात त्यांना ताब्यात द्या, आम्ही त्याच्यावर खटला चालवू. मी बिलकुल म्हणत नाही की त्यांना झाडाला बांधून त्याला फाशी द्या. योग्य प्रक्रिया झाली पाहिजे. शेवटी भारत हा एक सभ्य रूल ऑफ लॉ मध्ये विश्वास करणारा हा देश आहे. कुठलाही माणूस असला, आपला नागरिक असो नसो, कसाबला आपण सर्व प्रक्रिया पूर्ण करून तिला फाशी दिली. आता तहवर राणा आलेला आहे, त्याला पण ती सर्व प्रक्रिया करून त्याला शिक्षा दिली पाहिजे. होणार त्याला शिक्षा, काही शंका नाही. पण ते काय झालंय का, ते झालेलं नाही. कुठं पत्ता पण नाही. पाकिस्तान स्वीकारायलाच तयार नाही की आमचे लोक होते म्हणून ते. करेक्ट. तुम्ही जे 2-3 वेळेला प्रश्न विचारले तेच प्रश्न 2 दिवसाच्या प्रेस ब्रीफिंग मधून आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना विचारले गेले आणि त्याचं त्यांनी दिलेलं उत्तर असं होतं की दिस इज अ डेव्हलपिंग मोमेंट. याच्यातले आणखी विश्लेषणाचे भाग समोर यायचे आहेत आणि ते आल्यानंतर आणि स्पेशली संरक्षणाच्या संदर्भातल्या काही गोष्टींचा आम्ही इथे खुलासा करणार नाही आहोत. त्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारले त्याचं त्यांच्या पातळीवरती उत्तर देऊन झाले, राजनैतिक पातळीवरती त्यांनी उत्तर द्यायला हवं. पण त्याच प्रेस ब्रीफिंगमध्ये आम्ही 100 पेक्षा अधिकचे दहशतवादी मारले, पाकिस्तानचे 40हून अधिक सैनिक मारले आणि त्यांनी सॅटेलाइट आणि तत्सम सगळ्या नवतंत्रज्ञानाच्या मदतीनं आधी आणि नंतर असं जे चित्र देशासमोर आपल्या मांडलंय त्याच्यावरून समाधान होण्यासारखी परिस्थिती आहे का? नाही, मला वाटतं की सैन्याने कारवाई केलेली आहे. आपले सैन्य हे पाकिस्तानच्या फार मोठं आहे. आपला अर्थव्यवस्था आपली फार मोठी आहे, आपली लोकसंख्या फार मोठी आहे आणि त्यामुळं पाकिस्तानची आपली कन्व्हेन्शनल वॉरफेअर बरोबरी होऊ शकत नाही. पण जर तिथं थोडीशी बरोबर झाली तर तो मग आपल्याला काळजीचा विषय आहे, जो हवाई युद्धाबद्दलची चर्चा चाललेली आहे. आणि त्यामुळं 100 लोकांना मारला असेल का, निश्चित मारला असेल. पण 15 दिवसानंतर झालेल्या कारवाईमध्ये त्या टेररिस्ट कॅम्पमध्ये सगळे आतंकवादी तिथंच बसून राहिले असेल की आता बॉम्ब पडतो का नंतर पडतो, हे शक्य आहे का? ते सगळे पाकिस्तानी टेररिस्ट कुठल्या कुठं तरी हलवले असतील, का त्यांना माहिती आहे की हल्ला होणार तो इथंच होणार कारण होण्याची शक्यता आहे. त्यात मला काही जास्त जायचं नाही. शेवटी मिलिटरीनी एक चांगली कामगिरी केलेली आहे. कारण पण निर्णय घ्यायची जबाबदारी पॉलिटिकल लिडरशिपची आहे.
नाही. मध्यंतरी मोदी म्हटले की आम्ही सगळे अधिकार सैन्य दिले, असं चालत नाही. लीडरशिप हॅज टू टेक अ डिसिशन. मग ते डिटेल कुठं करायचं, किती वाजता करायचं, कोणचा बॉम्ब वापरायचा, ही सैन्याची जबाबदारी आहे. त्यामुळे ही जबाबदारी पॉलिटिकल आहे. आता सीज फायर झाली असेल तर आता मोदी असं म्हणू शकतात का नाही, ते आमचं लेफ्टनंट जनरल होता DGMOचं, त्याने काहीतरी फोन आला आणि त्याने बिचारानं करून टाकलं, असं म्हणता येईल का आपल्याला? आज ट्रम्प म्हणतायत, मार्को रुबियो म्हणतायत, आणि तुम्ही त्यांना किती त्यांच्यावर काही लांछन लावलं तरी ते, भेट. ही इज द मोस्ट पॉवरफुल पर्सन इन द वर्ल्ड. तर तुम्ही पुढच्या त्याचं मुद्द्यावरती जाऊ आपण. ट्विट आणि मान्य करणार नाही. येस, त्याचा अभ्यास तुमचा सर्वाधिक आहे असं माझं आकलन आहे. तो मुद्दा असा आहे की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा पाकिस्तान बरोबरचा संघर्ष व्हायचा त्या वेळेला मुस्लिम राष्ट्राकडनं येत असलेल्या प्रतिक्रिया, स्पेशली आता इराण आणि सौदी अरेबिया आणि कतार बरोबरचे आपले जे काही टेलिफोनिक कॉन्व्हर्जेशन झाले असतील ते, आणि त्यानंतर त्यांनी बजावलेली भूमिका, याकडे तुम्ही कसं बघता? हा, चांगली त्याबरोबर गोष्ट आहे. हा, चांगली गोष्ट त्याबरोबरच आहे की आपली एक प्रगती झालेली आहे त्यामध्ये, आणि लोकांना कळून चुकलेलं आहे की पाकिस्तान ही कुरापती काढतोय. ही लोकांना बऱ्याच मान्य झाले, पण काही धर्माच्या वर्तुळाच्या आत राहून ते पुन्हा पाकिस्तानला मदत करतायत. आजही चीन वास्तवाकडे न बघता पाकिस्तानला डोळे झाकून मदत करतोय. टर्कीचे सगळे शस्त्रास्त्रे पाकिस्तानकडे आहेत. काही देश धर्म म्हणून पाकिस्तानला मदत करतील किंवा इतर कारणामुळे करतील, तो त्यांचा विषय आहे. परंतु त्याचं विश्लेषण वेगळं करावं लागेल की कोण कोण आपल्या सोबत उभं राहिलं, आणि त्याबद्दल बराच चिंतेचा विषय पण आहे. त्यांना आपण तर तेच हवं होतं तुमचं विश्लेषण. EU असेल किंवा US असेल, ह्या सगळ्या राष्ट्राबरोबर मुस्लिम राष्ट्र सुद्धा भारताबरोबर उभी राहिली, अशा पद्धतीचं एक चित्र तयार केलं गेलंय. नाही, आता ती जे वास्तव आहे ते सरकारला जास्त माहिती आहे. आपण फक्त वर्तमानपत्रातल्या बातम्या ऐकतोय त्यामुळे, तर काही डिप्लोमॅटिकली काही यश मिळालं तर ते सरकारला त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे, त्यात काय माझं दुमत नाही आहे. सैन्याने फार चांगली कारवाई केली, सैन्याला त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. सैन्यातले काही अधिकारी दगावलेले आहेत, त्या शहीदांना श्रद्धांजली पण अर्पण केली पाहिजे. सरकारने आपलं काम केलं, पण पॉलिटिकल लिडरशिपचं काय? म्हणजे मी पॉलिटिकल लिडरशिप फेल झाली असं म्हणायचं धाडस करणार नाही आता, कारण परिस्थिती अजूनही इव्हॉल्विंग परिस्थिती आहे, आणि ऑपरेशन सिंदूर काही संपलेलं नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. उद्या पुन्हा काहीतरी चिघळली परिस्थिती पुन्हा सुरू करावं लागेल. पण सैन्याचं मनोधैर्य खचेल असं आम्हाला बिलकुल काही करायचं नाही. आपली लोकशाही आहे आणि लोकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. एक काही अडचणी असतील तर ठीक आहे, समजू शकतो आपण, पण निदान मग बंद कमऱ्यामध्ये काही विरोधी पक्षांना तरी विश्वासात की देश तुमच्याबरोबर तुम्हाला पाहिजे का नको. तर देश पाहिजे असेल तर मला वाटतं लोकांना, लोकांना नसेल तर तुम्ही विरोधी तुम्ही पक्ष हा मुद्दा नेत्यांना. मांडून झालाय सर, पण चीनबद्दल मला तुमचं विश्लेषण हवं आहे. चीननी ह्या घटनेबद्दल अनफॉर्च्युनेट इन्सिडन्स असं म्हटलं, परंतु त्याच्या पुढे चीन काही फारसा गेला नाही. इनफॅक्ट दहशतवादाचा आम्ही निषेधच करतो आणि हे युद्ध थांबायला हवं, दोघांनी एकमेकाच्या समजुतीनं बघायला हवं असं म्हटलं. पण नंतरच्या बातम्यामध्ये मात्र चीनच्या काही हार्डवेअरचा वापर करून त्यांनी आपल्या विरोधामध्ये पाकिस्तानला मदत केली असं चित्र दिसतंय. चीनच्या एकूणच सगळ्या ह्या व्यवहाराबद्दल तुमचं मत काय? नाही मदत केली असं बिलकुल म्हणणार. त्यांनी ते कमर्शियल व्यवहार आहे, त्यांनी शस्त्रास्त्र विकत घेतलेली आहेत. आपण ज्याप्रमाणे राफेल विकत घेतलं आणि त्यावर खूप संभ्रम निर्माण झाला, त्यांनी त्यांची विमानं, J-10 वगैरे जी काही विमानं आहेत ते मिसाईल त्यांनी विकत घेतल्या. हे कमर्शियल ट्रान्झॅक्शन आहे. आता त्यामध्ये काय झालं, त्या दोन विमानाची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झालेली आहे. त्यांचं मला वाटतं J-10 काहीतरी विमान, जे त्यांचं लढाऊ विमान आहे, त्या करेक्ट. विमानाची किंमत $40 बिलियन असं सांगतात लोक. हे आंतरराष्ट्रीय मीडियामधली बातमी, ही काही माझी बातमी नाही, मला माहिती नाही काय. आपल्या रफेलची किंमत $290 बिलियन आहे, आणि काही रफाल पाडले असं मीडियाचं म्हणणं आहे. तर यावेळी चिंतेचा विषय नाही हा. आज जर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली आहे, चालू झाली असेल की पाकिस्तानी भारताचा पराभव कसा केला किंवा का केला, का काय करणं होती, ही चर्चा चांगली आहे का भारताकरता? आणि तुम्ही जर जेवढी गप्प बसाल तुम्ही, तेवढी चर्चा चालू राहील. त्या चर्चेचं खंडन कोणी केलंय का? मी फक्त हवाई युद्धाबद्दल बोलतोय. आपण बॉम्ब टाकले, त्यांचे टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केले, त्यात किती माणसं दगावली, हा वेगळा प्रश्न आहे. पण आपलं उद्दिष्ट साध्य झालं का, हा शेवटी देशाचा प्रश्न आहे ना. आमचाही प्रश्न आहे की तुम्ही जे म्हटलं होतं की आम्ही त्यांना मातीत मिळवू किंवा त्यांनी कल्पनेपेक्षा जास्त मोठी आम्ही त्यांना हे करू, हे काय झालंय का? पंतप्रधानांनी स्वतः आज 8 वाजता सांगावं की आम्ही जे उद्दिष्ट पण मग तुमच्या मते, तुम्ही वारंवार हा प्रश्न विचारलाय म्हणून, आपण त्यांना मातीत मिळू, तुम्हाला योग्य तो धडा शिकवू असं जे म्हटलं होतं, ते 3-4 दिवसातल्या प्रेस ब्रीफिंग नंतर तुमचं मत आहे की असं झालेलं नाही? नाही नाही, असं नाही. माझं एवढंच अपेक्षा, पंतप्रधानांनी सांगावं की ते शेवटी देशाचे नेते आहेत, की आम्ही जे उद्दिष्ट देशासमोर ठेवले होते ते मी साध्य केलं. अर्थात त्यात
आतंकवादी ज्यांनी पहलगावमध्ये हल्ला केला ते तर काही पकडले गेले नाहीत. त्यामध्ये काही दुसरं काही सांगता येणार नाही, कारण अजूनही पाकिस्तानी काही परत द्यायची भूमिका येईल. उलट पाकिस्तान म्हणते आम्ही केलेलंच नाही, आमचा काही संबंध नाही, तुमच्याच लोकांनी केलेलं आहे. त्यामध्ये काही स्पष्टता नाही. फक्त आपण पाकिस्तानला धडा शिकवला का, आणि त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात आपण त्यांच्यावर कारवाई केली का, ह्याचं उत्तर पंतप्रधान दिलं पाहिजे. मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागात आहोत, म्हणून भारत आणि पाकिस्तानचा हा जो संघर्ष आहे तो आता कुठल्या टप्प्यावरती असं तुम्हाला वाटतं, स्पेशली सिंधू कराराच्या संदर्भात घेऊन? सिंधू कराराचा तो एक वेगळाच विषय आहे, त्याबद्दल आपल्याला खूप वेगळी चर्चा करावी लागेल. एका मिनिटात काही उत्तर देता येणार नाही. सिंधू करार आपण मोडलेला नाही, आपण फक्त स्थगित केलेलं आहे. त्याचा कसा अर्थ काढायचा तो प्रत्येकाने काढायचा. कारण पाणी जर वळवायचं असेल, जे आता पाकिस्तानला जात आहे, तर त्यावर धरणं बांधावी लागतील, जो एक 8-10 वर्षाचा कार्यक्रम आहे. आणि तोपर्यंत पाकिस्तानी जाहीर केलेलं आहे की तुम्ही सिंधू नदीचं पाणी वळवायचं, किंवा त्यांच्या ज्या मालकीच्या नद्या आहेत, करारामध्ये त्यांना दिल्या गेल्या नद्या आहेत, ते पाणी थांबवायचा प्रयत्न केला तर विल कन्सिडर ॲक्ट ऑफ वॉर. पाकिस्तानी सांगितलं की मी युद्ध म्हणून समजू. आता आपल्याकडून काय उत्तर आलेलं आहे की नाही, आम्ही फक्त स्थगित केलंय, मी पाणी वळवलं नाही, मी अजून काही तसं काही करणार नाही, मी फक्त हे केलं, असं गोलमोल उत्तर आलेलं आहे. त्याबद्दल पंतप्रधानांनी स्पष्टता दिली पाहिजे की काय याचा अर्थ आहे. आणि दुसरा एक चिंतेचा मला फार विषय आहे की पुन्हा जर असा हल्ला झाला भारतावर, आतंकवादी हल्ला, तो विल कन्सिडर इट ॲक्ट ऑफ वॉर, म्हणजे आम्ही लगेच युद्ध सुरू करू. आता हे तसं बोलणं गरजेचंही आहे, थोडंसं पाकिस्तानला धमकी देण्यासारखं. पण पाकिस्तानला तुम्ही अशा वल्गनाने धमकी देऊ शकाल का? कारण पाकिस्तानला माहिती आहे आज आपण अण्वस्त्र देश आहोत, फार मोठी लढाई होऊ शकणार नाही आणि कोणी करू देणार नाही. आणि त्यामुळे आता गंमत अशी झाली आहे की कुणी एखादा तो माथेफिरू एखादा आतंकवादी येईल आणि कुठेतरी हल्ला करेल आणि भारत लगेच युद्धाला सुरू करणार. मग युद्ध सुरू करायचं आता आपल्या हातात राहिलेलं नाही. हा तो मसूद जाहीर करणार किंवा तो करणार, बरेच त्यातून प्रश्न आहेत. हो, पण त्याच्यातनं असं पण झालं आहे की भारत सरकारनं एक लॅडर अप केलं. एकतर इथून पुढे ऍक्ट ऑफ वॉर म्हणू असं म्हटलं, त्याच्यानंतर कारवाईचं स्वरूप आतमध्ये घुसून केल्यानंतर पुढे जर काही करायचं असेल तर एक वेगळ्या पातळीवरती न्यावं लागेल. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की पाकिस्तान हे एक रोग स्टेट आहे. तिथे असलेले नॉनस्टेट प्लेयर जे आहेत ते आणि आर्मी आणि पाकिस्तानची आस्थापना हे वेगवेगळे नाही आहेत, हे सरकारने सिद्ध करून दाखवलं, असं 3-4 पद्धतीने विश्लेषण होत आहे. अगदी निश्चितच आपण निश्चितच पुढे गेलेलो आहोत. आपण त्यांच्या देशात जाऊन आपण हल्ले करतोय, आपण इंटरनॅशनल बॉर्डरच्या पलीकडे जाऊन हल्ले केले, पंजाबमध्ये जाऊन डीप हल्ले केला, हा एक ही प्रगती आहे. ठीक आहे. पण यांनी काही थांबले का? पाकिस्तानला माहिती आहे की जोपर्यंत आपल्याकडे अण्वस्त्र आहे तोपर्यंत जगातले मोठे देश आपल्याला सिरियस युद्ध होऊ देणार नाहीत, थांबून ठेवतील. ते ट्रम्पनी केलं. ट्रम्पनी केलं त्याबद्दल आश्चर्य वाटायचं काय कारण आहे? कोणाला वाटतं की हे दोघांची लढाई चालू राहावी म्हणून, आणखी चिघळावी म्हणून? शक्यच नाहीये. विषय कारण ट्रम्प, तुम्ही विशेषतः ट्रम्पच्या पाकिस्तानकडून ट्रम्पची वक्तव्य आली. मध्यस्थी योग्य आहे असं म्हणताय तुम्ही? ट्रम्पची मध्यस्थी योग्य आहे? नाही नाही, योग्य नाही, बिलकुल नाही. ते तुम्हाला विचारलंच ना त्यांनी, तुमच्यावर दबाव टाकून त्यांनी करून घेतलेलं आहे. आणि ह्याचीच आम्हाला चिंता आहे की तुम्ही मध्यस्थी स्वीकारली का? कालच्या वक्तव्यामुळं भारताच्या वरिष्ठ नेतृत्वाशी ट्रम्पची रात्रभर चर्चा झाली नाही असं तुम्हाला म्हणायचं का? की एका लेफ्टनंट गव्हर्नरनी फोन केला आणि आपण मान्य केलं, हम्म. हे मान्य करायचं का? ह्याची उत्तर मिळाले पाहिजेत ना. आणि त्यामुळं सिमला कराराचं जे अग्रीमेंट 1972 पासून जे आपलं होतं ते मोडलं, ही स्पष्ट वस्तुस्थिती पुढे आलेली आहे. राईट. नाही म्हणून भारताला सांगितलं पाहिजे. राईट. अगदी शेवटचा प्रश्न आहे की इथून पुढे पाकिस्तान संदर्भामध्ये धोरणात्मक गोष्टी करत असताना ऑफ हँड काही गोष्टीची चर्चा होते, स्पेशली पाकिस्तानचे 3 ते 4 तुकडे व्हावेत आणि बलुचिस्तानमध्ये जो अनरेस्ट आहे त्याचा भारताने वापर करावा. कारण आता कन्व्हेन्शनल वॉरमध्ये तुम्ही ज्या शिमला कराराचा उल्लेख करताय ती शक्यता आता नाहीये. 1971 आणि 2025 ह्याच्यामध्ये महद अंतर आहे, टेक्नॉलॉजिकली अंतर आहे. तुम्ही ज्याच्या एन वर्डचा जास्त सतत उल्लेख करताय सगळेच करतायत. तर जागतिक वस्तुस्थिती लक्षात घेता कन्व्हेन्शनल वॉरमध्ये आपण जिंकू शकत नाही, सायफाय वॉरमध्ये जिंकू शकत नाही, तर पर्याय एकच आहे की पाकिस्तानच्या राष्ट्राचे 3-4 तुकडे करणे. तुम्ही पंतप्रधान कार्यालयामध्ये होता, खरोखर असं काही आपलं धोरण आहे का? आणि नाही असं नाही असेल आणि भविष्यामध्ये असं करणं तरी शक्य आहे? नाही, मी त्या बिलकुल बोलणार नाही. मी पंतप्रधान कार्यालयामध्ये काय झालं काय नाही झालं ते तिथले तिथं आहे ते. पण हा पर्याय लोकांनी सुचवलेला आहे की कोव्हर्ट ऑपरेशन्स करा. पाकिस्तानचं म्हणजे तुम्ही करतायच आहात, आमच्या काही प्रमुख माणसांचे तुम्ही तिथं मर्डर्स केलेले आहेत, असं ते पाकिस्तानचं म्हणणं आहे.
आता ते तुकडे करायचे का? बलुचिस्तानमध्ये एक वातावरण निर्माण करून तिथं त्यांची बंड करायला लावायचं का? हे पर्याय आहेत. ते पर्याय स्वीकारायचे का नाही ते भारत सरकारने ठरवायचं आहे. आणि त्यालाही पुन्हा अ, अण्वस्त्र युद्धापर्यंत चिघळण्याची ती शक्यता आहे. फार आपल्याकडे हात आपले मोकळे आहेत असं नाही आहे. उलट पुन्हा मी ट्रम्पच्या त्या प्रकरणाकडे वळतो. ज्या क्रूड पद्धतीनं, ज्या अगदी म्हणजे गावठी पद्धतीनं ट्रम्पनं दम देऊन हे करून घेतलेलं आहे, हे भारताच्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही आहे. पंतप्रधानांनी काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. होय. आणि ही आमची चर्चा रात्रभर झाली नाही हे सांगितलं पाहिजे. झाली असली तर ते कबूल केलं पाहिजे. आणि सिमला करार जर मोडला असेल, असं जर सरकारचं धोरण असेल, ते सांगितलं पाहिजे लोकांना की आम्ही आता सिमला करार जुना झालाय, आता कालबाह्य झालेलं आहे, असं काय नाही. आम्ही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारायला तयार आहोत. आम्ही काश्मीरचा प्रश्न त्याचं आंतरराष्ट्रीयकरण करायला आमची मान्यता आहे, सांगा ना मला. होय. एक जाता जाता तुम्ही जी मला उत्तरं दिली आणि तुम्ही जे प्रश्न निर्माण केले त्यातनं असं चित्र तयार होऊ शकतं प्रेक्षकांच्या मनात की काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी हे उपस्थित केलेले प्रश्न आहेत कारण त्यांना ह्यातनं राजकारण करायचं. नाही नाही, आता हे असं म्हणायचं, तुम्ही प्रत्येक प्रश्न जर टाळायचा असेल तर राजकारण करायचं म्हणून सांगू शकता, तुमचा अधिकार आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं, ही चर्चा का होते, तर प्रधानमंत्री ह्या चर्चेला सामोरं जायला तयार नाहीत. सर्वपक्षीय बैठकीची आम्ही मागणी केली, तुम्ही ताबडतोब सर्वपक्षीय बैठक घेऊन सगळं काय चाललं खरं झालं ते सांगायला पाहिजे. सगळ्यांना नका सांगू, जर नेत्याने ते सांगा, तुम्ही ते करत नाही. प्रधानमंत्री प्रेस समोर जात नाहीत, प्रेसशी बोलत नाहीत. आणि म्हणजे भाषणातून काहीतरी प्रचार भाषणातून करतात. खरं म्हणजे प्रचारसभेला जायला पाहिजे होतं का, हा एक वेगळा मुद्दा आहे. पण आमचे प्रश्न आहेत. आणि भारताच्या एकंदरीत काय आहे, शेवटी सैन्य हे किती प्राणपणाला लावून लढलं, तर शेवटी पॉलिटिकल लिडरशिपनी चुकीचे निर्णय घेतले किंवा ते आता त्यांचं एका एका वक्त्यानं स्टेटमेंट दिलेलं आहे. एक प्रवीण ब्रह्मा चलानी म्हणून एक मोठा तज्ज्ञ, एक विश्लेषक आहे आपल्या देशातला. त्यांनी इंग्रजीमध्ये काय म्हटलेलं आहे की डिड वी स्नॅच डिफीट फ्रॉम द जॉज ऑफ विक्टरी. लाईकली सो. आपण विजयाच्या जमड्यातून पराभव खेचून आणला का, असं का लोक म्हणतायत? त्याची उत्तरं नको तर मला. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं, यातून ही चर्चा होताना एखादा शब्द चुकीचा जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे काहीतरी त्याचं ट्रोलिंग तर होतच होतं, त्यात काही नाही. परंतु सैन्याचं मनोधैर्य कसं वाढेल हे नेतृत्वाच्या वागण्यावरून पण अवलंबून असतं. नेतृत्व धाडसानं जर उभं राहिलं, लोकांच्या पुढे सामोरं गेलं, टीकेला न घाबरता गेलं, तर सैन्याचं मनोधैर्य वाढतं. मला वाटतं की पॉलिटिकल लिडरशिपनी धाडसानं लोकांच्या समोर गेलं पाहिजे, विरोधी पक्षाच्या समोर गेलं पाहिजे. चुका झाल्या तर मान्य केल्या पाहिजे. वाजपेयीने जशा अहवाल प्रकाशित केला तसं केलं पाहिजे आणि देशाला मजबूत केलं पाहिजे. फक्त सैन्य लढेल आणि आम्ही फक्त बघत राहू असं नाही चालणार. राईट. पॉलिटिकल लिडरशिप हॅज टू बी इन्व्हॉल्व्ड. राईट. लोकांच्या मनातल्या अनेक प्रश्नांना पुन्हा तुम्ही एकदा वाचा फोडली आहे. ब्रह्मचलानी यांचा जो संदर्भ देऊन तुम्ही प्रश्न उपस्थित केला की आपण विजय मिळवता मिळवता पराभव आपल्या पदरात पाडून घेतला की काय. आणि महत्वाचं म्हणजे तुमचं जे विश्लेषण आहे ते मला असं वाटतं की राजनैतिक पातळीवरती सुद्धा भविष्यामध्ये ह्या देशाची वाटचाल नेमकी कुठल्या दिशेनं होऊ शकेल या प्रश्नाची उत्तरं जर सरकारनं दिली तर त्या दृष्टीने फार महत्वाचं. सर थँक्यू सो मच. या अत्यंत महत्वाच्या वेळेला हे महत्वाचे प्रश्न तुम्ही उपस्थित केले. बस बाय. कार्य, पण त्याचा कृपा करून गैरअर्थ लावू नका. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं आपल्या सैन्याचं मनोधैर्य खचवा असं माझं म्हणणं नाही. उलट वाढवण्याकरता पॉलिटिकल लिडरशिपनी सैन्याला नेतृत्व खऱ्या अर्थाने दिलं पाहिजे, ते आता देताना दिसत नाही. आज सैन्याचे अधिकारी का म्हणतात, माजी सेनाध्यक्ष म्हणतात की काय आपण मिळवलं, हे प्रश्न आहेत ना. तुम्ही किती दडपून टाकायचा प्रयत्न केला तर ते प्रश्न आहेत. माजी सैन्याध्यक्ष म्हणतायत, विचारतायत की काय मिळवलं तुम्ही. थँक्यू. आय होप सर संध्याकाळी 8 वाजताच्या पंतप्रधानाच्या देशाला केलेल्या काय जे ते बोलतील नॅरेशन असेल त्याच्यातनं ह्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. खरं म्हणजे आपण त्यानंतर बोलायला पाहिजे होतं, पण आता आधी बोललो. नाही धन्यवाद राहुल. त्याचं विश्लेषण पुन्हा उद्या करू आपण. थँक्यू सर.